श्याम चौहान. म, मला काही माहीत आहे या दोषातून कसं काय बाहेर पडू शकतो ते. ते अहंकार म्हणजे काय? त्या जड तत्वाचा मी करता आहे हे पण मान्य केलंय आणि चिंतन तत्वालाही मी जाणतोय, तेच धरून ठेवलंय. ते फक्त फक्त अहंकारच करत असतो. म्हणजे हा लाईट आहे तर त्याच्या प्रकाशातच मी वाचू शकतो. तर अहंकार काय म्हणेल, बघितलं मी किती वाचलं, अरे पण तू केलंस या प्रकाशामुळे. हा लाईट स्विच ऑफ केला तर काही दिसेल का आपल्याला? तर अहंकार आंधळा आहे. तर या अहंकाराला सांगावं लागेल की तुला किती जाणीव आहे आणि तुला जे माहिती आहे त्याच्यानंतरचं माहिती असणार आहे कोणी. तर जेवढं जेवढं त्याला समजेल ना, बुद्धी आणि अहंकाराला सांगावं लागेल की आपण हे मानता की हे तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला काहीच नाही माहीत. 1% 001%ही नाही माहिती. अनंत ज्ञान तीर्थंकर परमेश्वर प्रकट झाले होते, त्यातला एका थेंबा इतकंही नाहीये. असं प्रत्येक वेळी सांगावं लागतं. तर अहंकार हळूहळू संपत जाईल आणि जागृती वाढत जाईल. या जागृतीमध्ये त्याचा हा इगो आपण तोडू शकतो. म्हणजे फर्स्ट स्टेप ही आहे की हा अहंकार वाढलाय, पण तर आत्म्याच्या अनुभवाबद्दल मी काही नाही जाणत आहे आणि माझ्यापाशी जो काही शब्द होता इनपरफेक्शन तो तेवढाच आहे. आणि कोणत्याही बाबतीत जराही अहंकार आला तर मग मला माहिती आहे, तर सांगून पकडायचा त्या अहंकाराला. श्यामच्या अहंकाराला पकडायचं आहे. तुला किती माहिती आहे, किती पर्सेंट आहे तुझं. हळूहळू तो जागृतीनेच अहंकार संपवेल. समजतंय तुम्हाला? हो, कळतं. पण दीपकभाई, जर प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये, कामात किंवा जसं आपण सत्संग ऐकतो, तर त्यामध्ये माता-पित्याचा व्यवहार, पती-पत्नीचा व्यवहार सांगतात, निरुमा आणि तुम्ही सगळे. तर तेव्हाही असं वाटतं की आम्हालाही दीपकभाई, निरुमांना जे माहिती आहे ते येतं आहे आम्हाला, की पत्नीबरोबर कसा व्यवहार करायचा आहे किंवा माता-पित्याबरोबर कसा व्यवहार करायचा आहे. म्हणजे ते आपसुकच येतं आतून. हम्म. म्हणजे आपण जर खूप शिकतो आहोत, खूप जाणतो आहोत याबद्दल, कामातही खूप जाणतो आहोत, खूप हुशार झालो आहोत. असं. तेच. आता कधी तुम्हाला क्रोध, मान, मोह काही होतं? हो, होतं हे पत्नीबरोबर. बघा, उजेड हे नाव ज्यानं ठोकर नाही लागत आणि ठोकर लागली तर उजेड नाही पडलाय, फक्त शब्द आहे. हां. त्याचं काही प्रमाण हवं की नाही? जाणता काय याचं प्रमाण काय? माझ्यापाशी ज्ञान आहे तर ज्ञानात ठोकर म्हणजे क्रोध, मान, माया, लोभ, क्लेश, मतभेद, चिंता, टेन्शन काही उत्पन्न व्हायला पाहिजे. आणि होत असेल तर मी जे मानतोय की मी जाणतो तो राग आहे. जसं मी मानतोय एअरपोर्टवर पोचायचं ज्ञान आहे रस्त्याचं, पण इथून अर्ध्या तासाचं एअरपोर्टवर जाण्याचा रस्ता आहे, मी 2 तास फिरतोय, तर मला समजायला नको का की मी जे समजतोय ते अज्ञानच आहे माझं. जर तुम्ही जाणत असाल तर परिणाम दिसला पाहिजे. जाणण्याचा परिणाम काय आहे? राग, द्वेष संपून गेला पाहिजे, क्रोध, मान, माया, लोभ संपून गेला पाहिजे. हे असेल तर आपण जाणतो की ही शंकेची बाब आहे. समजताय तुम्हाला? हो. पण दीपकभाई, हळूहळू ते जागृती. थोडं अजून. या अज्ञानामुळेच अहंकार सगळ्यात मोठा होतो. मी जाणतो, मी करतो, मी खरा आहे, मी हुशार आहे, मी सगळ्यात सुपर टॉप आहे, अशा ऐगो हा मानण्यात काय अर्थ आहे? आणि 2-4 माणसं भेटतात, अरे श्यामराव तुम्ही तर खूप जाणता, झाला अहंकार वाढला. हो, असंच होतं आणि दीपकभाई. नंतर कोणीतरी म्हटलं तू मूर्ख आहेस, तुला काही समजत नाही. मग इतकं डिप्रेशन येतं कारण अहंकारालाच मानलं होतं, अहंकार डिप्रेस होतो. जसं आपण कोणाला क्वेश्चन करता, तर कोणी आपल्याला, तर आम्हाला उत्तर देता, तर माझी बुद्धी वरवर जाते, अरे असं नाही, असं नाही, असं व्हायला हे बघा, पाहिजे. ही बुद्धिमत्ता. तर आपलं ऐकून असं चालतं मनामध्ये. बुद्धीची जाणीव हे नेहमी हस्तक्षेप करते आणि ज्ञानाची बुद्धिमत्ता असेल तर हस्तक्षेपही नसेल आणि वितरागता उत्पन्न होते. बुद्धीच्या उपस्थितीने राग द्वेष निर्माण होतो. हे बरोबर नाही, हे बरोबर आहे, हे चांगलं, हे वाईट आहे. चांगलं वाईट सांगणाराही बुद्धी प्रकाश आहे. हां, म्हणजे असं. बुद्धीने कितीही जाणलं ना, हे विनाशी ज्ञान आहे आणि मोक्षाकरता काहीही कामाचं नाही. असं जर कोणी आपल्याला विचारलं तर मला असं वाटतं, अरे असं त्याच्यात आतूनच हे आता असावं. तर मग तुम्ही इकडे यावं तर आम्हाला कितीतरी शांती लाभेल. हां दीपकभाई, पण यातून बाहेर पडायचं आहे, आपला विनय न तुटो अशी आपण मला शक्ती द्यावी. पण मग आपल्याला
या अहंकारावर काबू ठेवावा लागेल. तू हस्तक्षेप का करतोस? तुम्ही जास्त जाणता दादा भगवानांपेक्षाही, सिमंदर स्वामींपेक्षाही जास्त जाणता, तर मग वरती येऊन बसा, पूजा करतील सगळे. आणि घरातले कोणी आपल्याला नाही करत आहे तसं, तर मग घरातले म्हणतात, अरे तू बोलणं बंद कर, आम्हाला शांती हवी आहे. नाही समजणार की आपण जाणतो की आपण जाणण्याचा इगोइझम करतो. दीपकभाई, जसं इथे महात्मा लोक बाकीचे सगळे एकमेकात मिसळून, तर थोडंसं कधी कधी कोणाबरोबर कोणाची थोडी तेढ दिसून येते की काहीतरी तेढ नेतंय. यापासून बचाव करायचा आहे आपल्याला. हा अहंकार म्हटलं जातं, मेंटल अहंकार. नॉर्मल नाही आहे. नॉर्मल तर विनय करत असतो. हा विनय करतो, हा मेंटल स्टेजकडे चाललेला आहे. वाकडेपणा आहे त्याच्यात. ते मोक्ष मार्गात सगळ्यात मोठं बाधक कारण हेच आहे. हो, ते अंधार दाटलाय, ती चूक. हो, ती चूक. तर दीपक भाई, यातून मी बाहेर पडू शकेन अशी मला शक्ती. हो, पण सांगितलंय तसं वागा. फर्स्ट नक्की करा की मी आत्म्याच्या बाबतीमध्ये, या दादाजींच्या ज्ञानाच्या बाबतीत, हे ज्ञान कधी घेतलंय आपण? ते 2006 मध्ये. 2006च्या आधी काय होतं आपल्यापाशी? काहीच नव्हतं. तर मग समजून घ्या, 2006च्या आधीची स्थिती आठवा. काही हे साध्या साध्या गोष्टींवरून भांडणं, प्रत्येकाशी भांडण व्हायचं. तर आता हे थोडं ज्ञान मिळालंय तेव्हापासून थोडा आराम मिळालाय. तर 2-3 एका रुपयाच्या 2-4 नोटा घेऊन बसलोय आणि मी रिझर्व्ह बँक उघडली आहे. अरे असंच काहीसं झालंय. पण मी पण घाबरतो तुमच्या समोर बोलायला. आपण सगळे म्हणता की मी ज्ञानी आहे, सगळं माहिती आहे मला. अरे बाबा, असं नको बोलूस. मला माहिती आहे की मी केवढा आहे. तो तर आता निरुमा नाहीये, तेव्हा थोडी हेल्प करण्याकरता मी आलोय. पण इथून मी गेल्यावर माझं औषध घेऊन परत माझा होमवर्क मी सुरू करणार आहे. माझी काही पूर्णाहुती झालेली नाहीये. मी दिवस रात्र माझ्या पुरुषार्थातच आहे. आपली झाली असेल तर आपणास नमस्कार. नाही दीपक भाई, आपला विनय न तुटो. मला शक्ती द्या. आणि दीपक भाई, छोटासा एक क्वेश्चन अजून होता. जसं आपण अशा सत्संगात, आपल्याला प्रश्न विचारायची काय गरज आहे? असं नका बोलू, मला यातून बाहेर पडण्याची शक्ती. विचारा. तर आपणासारखे सत्संगासाठी येतात, ते ज्ञानविधीसाठी येतात. त्यामध्ये जसे आपण ज्ञानविधी येता, तर काही तयारी किंवा असं काही इतक्या लोकांना ज्ञान द्यायचं असतं, तर काही आपण सेट करून येता की? खूप काही सेट करून येतो, पण ते तुम्हाला नाही सांगणार, नाही तर आपणही ज्ञानी होऊन जाल. प्रायव्हेट आहे, सिक्रेट आहे, बिझनेस सिक्रेट. नाही, असं नव्हतं म्हणायचं. बिझनेस सिक्रेट पाळावंच लागेल, नाहीतर मग काय कामाचं. ऍक्च्युली काय सेटिंग करतो ते जाणण्याची गरज नाही. काय ज्ञान मिळतं ते साठवा आणि कुठल्या 5 आज्ञा समजावल्या त्या लक्षात ठेव. महत्व त्याचं आहे. हे बघा, ही बुद्धी कुठे गेली ते. आपला विनय ना तुटो, दादांचा विनय ना तुटो, अशी मला शक्ती द्या. आपला आशीर्वाद असू द्या. हो हो हो, आपला आशीर्वाद आहे असं बोला ना एकदा. हो, आशीर्वाद आहे, पण लघुत्तम होण्या. हो, लघुत्तम होण्यासाठी तिथे आशीर्वाद आहे. तिथे आशीर्वाद आहे. गुरुत्तम असेल ना तर थोडी भीती वाटते मला. तुम्ही ना आता 10 मिनिटं त्याला जरा ओरडा. आरशात पाहून श्यामला जरा ओरडा. काय समजतो स्वतःला? आपल्या जातीला काय मानतो? तुझ्यात काय आलाय नवीन? 2 वर्षापूर्वी तर 0 होतास आणि एकदम झालास कैवल्य ज्ञानी. काय समजतो स्वतःला? थोडं ओरडायचं. पूर्ण दिवसात जितक्या चुका होतात ना, एक नोट करायची. बघ, तुझी ही चूक झाली, गुरुवस्थी बिघडून जाते, अहंकार तुझ्या दुसऱ्याला दुःख देतोय, बोलण्यात कसा वेळ जातो कळत नाही, अपसेट व्हायला होतं, डिप्रेस होऊन जातो, सर्वांना भेदबुद्धीने दुसऱ्यांना दुःख देतो, कंपॅरिझन करतात. तुमचा काय भरोसा? मोक्षही बिघडून जाणार, संसारही बिघडून जाणार. तू काय समजतो स्वतःच्या जातीला? ओरडायचं थोडं. सुरुवातीला जसा मी आपला प्रोग्राम, निरुमाचा प्रोग्राम टीव्हीवर बघायचो ना, घरात कोणी ज्ञान नाही घेतलं होतं, मी एकटा बघायचो, तर वाटायचं मला सगळं समजतंय, घरच्यांना काही नाही कळत. आता तर दीदीनेही ज्ञान घेतलंय, माझी बहीण लहान आहे तिनेही घेतलंय, फाईल नंबर 2 ने घेतलंय. हो, फाईल नंबर 2 आहे. हो ना. तर मग तुमची पॉवर सगळी पॉवरती उतरवेल. अशोक आली आहे का ती? हो, आली आहे. कुठे बसले? तिथे. मला त्यांचं सर्टिफिकेट घ्यायचंय. कुठे आहेत त्या? तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाहीये, फक्त मला माहिती आहे त्यांना काय विचारायचंय. बेबीजान, आपल्याला काय वाटतंय? मला आता पूर्ण माहिती झाली आहे.
त्या म्हणतील काही नाही माहीत, बसा खाली, संपलंच तुमचं सगळं. कुठे आहे तुमची बायको? हा, तुम्ही ध्यानात ठेवा, यांचा थोडाही अहंकार वाढला तर तो उतरवायचा. घरात गुरु बनवा त्यांना, तर तुमचं कल्याण होऊन जाईल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. दुसरं आपण जसं सांगितलं त्याच मार्गावर मी चाला. हा, तर आजपासून गुरु बनवायचं त्यांना. संतोष पारेख, भोपाळ. मनात लोकांना मदत करायची आहे किंवा चांगलं करायची खूप इच्छा असते, परंतु इच्छा काय विचारायचं आहे तुम्हाला? सर, ते जगत कल्याणाचे भाव तर खूप येतात. जसं आता आपल्या मागच्या सत्संगात पण मी म्हणालो होतो की आपण तिथे हे करू, नंतर सत्संग सुरू करू, किंवा अन्नछत्र भोजनालय सुरू करायचं आहे, किंवा जसे ते गुजरातमध्ये चाललं आहे, पण काही परिणितीमध्ये नाही आहे असं वाटतं. काही पुरुषार्थ कमी आहे की अंतराय कमी आहे? नाही, ते हळूहळू होतच आहे. हो, ती जी ही बाभळीची झाडं उगवली आहेत, सगळी झाडं उगवली आहेत, त्या सगळ्या जमिनीला साफ करायचं, ती खणायची, नंतर नवं बीज पेरायचं. वेळ तर लागणारच ना. बघा ना, भोपाळहूनही किती लोक आलेत. तो आपला आशीर्वादच आहे. सगळं वाढतच चाललंय. तरी सेंटर सुद्धा किती चालू झाली, भोपाळमध्ये झाली, इंदोरमध्ये झाली, हळूहळू वाढतच चाललंय. मेहरमपुरा, सर्व आसपासचे लोकही येत आहेत. म्हणजे हळूहळू वाढेलच. आमची भावना आहे जगत कल्याणाची, आणि थोडे थोडे प्रयत्न करत राहायचे. चला, सर्वांना एकत्र करा, VCD सेंटर चालू करा. आणि दुसरं असं समजा 200-300 लोक आहेत, आधी काही लोकांनी ज्ञान घेतलंय, तर कधी कधी त्यांना टेलिफोनने कॉन्टॅक्ट करून चेक करायचं की बाबा, का तुम्ही लोक सत्संगाला नाही येत? ते आम्हाला खूप लांब पडत आहे, चला तुमच्या एरियात सत्संग सेंटर उघडूया. म्हणजे तुम्ही लोक चला 5-25 जण एकत्र येऊन तिथे सत्संग करत राहा. हळूहळू अशी भावना आमची आहे, प्रयत्न करत राहूया. आणि ज्या लोकांना सत्संगाला येण्यात अडचण येते त्याचं कारण शोधून त्यावर सोल्युशन काढूया, तर सत्संगाचा लाभ सर्वांना मिळेल आणि ग्रुप वाढेल. हां, म्हणजे बोजा ठेवू नका, हळूहळू पॉझिटिव्ह प्रयत्न करा. म्हणजे मला असं वाटलं होतं की काही पुरुषार्थ, काही ॲडिशन करायला नाही, कमी असेल तर आपण करू शकतो, वेळ आहे अजून. नाही, सिम्पल आहे. आणि यासाठी एक तर VCD सेंटर उघडायला हवं, आणि दुसरं आपतापुत्रांचा सत्संगही चालू ठेवा. वर्षात 1-2दा येत राहिले तर सगळ्यांचा परिचय वाढेल. कधी अशी शिबिरं झाली तर लोक इथून येतील. त्यानंतर आपला ग्रुप मोठा झाला तर माझाही सत्संग त्यांच्या मनात आहे, आणि आमचा ग्रुप तर झाला आहे, आणि लोक ज्ञान घेतील. म्हणजे एकदा आम्ही लोक तिकडे येऊ, तुम्ही लोक इकडे या, हळूहळू वाढेल सत्संग. आमचं तर आमंत्रणच आहे की दीपकभाई तुम्ही या. जरूर 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 येईन, पण हळूहळू पहिल्यांदा एकत्र जमा तुम्ही. जिथे डिमांड आहे तिथे पहिल्यांदा सप्लाय पूर्ण करा, नंतर तुमचा डिमांड वाढला तर तिथेही सप्लाय पुरा करावा लागेल. नाही, सगळे भोपाळवासी जेवढे लोक आहेत त्यांची भावना आहे, सगळ्यांची भावना आहे. हो, जरूर जरूर होईल, हळूहळू होईल सगळं. हेड ऑफिसात फोन करत राहा. हो, दादांना प्रार्थना आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. अजित कुमार जैन. जय सच्चिदानंद. हां, निरुमांच्या सत्संगामध्ये एकदा सांगितलं होतं की आपण ज्या कार्याची निंदा करतो तोच दोष आपल्यातही असतो. हे बरोबर आहे. जेवढा पण दोष दुसऱ्याचा दिसतो तो दोष स्वतःमध्ये थोडा तरी असतोच, आणि स्वतः निर्दोष असेल तर कुठे दोषी त्याला दिसणारच नाही. म्हणजे पिवळा चष्मा असेल तर पिवळाच दिसेल, आणि चष्माही पिवळा नसेल, आमची दृष्टीच निर्दोष झाली तर कोणाचा दोष दिसणारच नाही. आणि कोणाचे दोष दिसले तर जरूर समजावं की आपल्यातच दोष आहेतच. आणि दोषाचा मालक कोण आहे? हा अहंकार, बुद्धी. तर अहंकार बुद्धी आहे तिथवर समोरचा सुद्धा दोषित कुठल्या ना कुठल्या प्रकारे दिसूनच येतो. तर लगेच समजून जावं की अहंकार आपल्याला उलटा दिसतोय, बुद्धी पण उलटी दिसतेय. आणि बुद्धी अहंकार निघून जातील तर आपल्याला निर्दोष दिसेल जग. माझा अनुभव आहे की मी जेव्हा कोणा दोष पाहिले ते नंतर माझ्यात आले. पहिल्यांदा ते नव्हते तर नंतर आले नाही. ऍक्च्युली काय आहे, ते होतेच, अंडरग्राऊंड होते, त्यांना पाणी मिळालं तसे ते वर आले. अच्छा, ते होतेच. म्हणूनच तर आपल्याला वेडं वाकडं दिसायला लागलं. तर दुसऱ्याचे दोष दाखवणारा कोण आहे आतमध्ये? बुद्धी, अहंकार. आणि दुसऱ्या शब्दात बोलायचं तर क्रोध, मान, माया, लोभ आहे. आपल्याला दुसऱ्यांच्याच चुका दाखवत असतात. म्हणजे तोच दोष आहे. क्रोध, मान, माया, लोभ, तोच दोष. आपल्याला मानाचा दोष आहे,
तेव्हा वाटतं की हा नीच आहे आणि मी किती उच्च आहे, हा निर्बुद्ध आहे, मी हुशार आहे. तर आपलाच मान आपल्याला दुसऱ्यांचे दोष दाखवतो. ॲक्च्युली दुसऱ्यांचे दोष बघून आपल्यात दोष येणं ही चुकीची गोष्ट नाही आहे, ते होतच असतं. कुठे संपलेत आता, निर्दोष कुठे झालो आपण. आता सुरुवात करूया की आता ही ज्ञानाची दृष्टी मिळावी, तिथून आपण सुरुवात करूया. आता हळूहळू आपण 5 आज्ञांमध्ये राहू. जितक्या प्रमाणात 5 आज्ञांमध्ये राहू तितके दोष संपुष्टात येतील. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हरीश, जयपूर. जय सच्चिदानंद. दीनता आणि लघुतात काय अंतर आहे? दीनता तर लाचारी आहे आणि लघुत्तमता तर ज्ञानाच्या हाईटवर पोचणं. ज्ञानाची जागृती वाढेल तर लघुत्तम होऊन जाईल. दीनतेला काही हवं असेल आणि ते नाही मिळालं तर लाचारी करतो, दीनता करतो. पण दोघांच्या अहंकाराची जी अवस्था आहे दोन्ही डिफरन्स आहे. डिफरन्स आहे, पण जो अहंकार आहे आणि त्याची अपेक्षा पूर्ण नाही झाली तर तो लाचारी करतो. बर. आणि अहंकाराची रॉंग बिलीफ संपुष्टात येत जाते, तो लघुत्तम होत जातो. म्हणजे हा मोक्ष मार्गाकडे जाईल आणि दीनतावाला अधर्माकडून धर्माकडे जातोय आणि तो पण या दीनतेत कधी बिघडून गेला तर भरोसा नाही आहे त्याचा. आणि अज्ञानाच्या जागृतीनंतरच अहंकार लघुत्तम होऊ शकतो. पण एक प्रॉब्लेम आपली आहे की ना एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे ना, ती जास्त आहे माझ्यात. तर त्यावर काय उपाय आहे की मी कसा बाहेर पडू त्यातून? माझ्यात आहे की हरीशमध्ये आहे? हो, हरीशमध्ये. बस मग ते बाजूला ठेवा आणि हळूहळू त्याला, हरीशला झालाय मी नाही करू शकणार, नाही काहीतरी होईल, तू शक्ती माग. तर 10 वेळा शक्ती मागायची दादा भगवानांकडे, थोडं थोडं करा. तर आपणच हरीशला बिलो नॉर्मलमधून नॉर्मॅलिटीमध्ये आणा आणि हरीश बरोबर कॉन्व्हर्सेशन करा, तर शक्ती वाढेल. पण अपमानाचं खूपच जास्त भय वाटतं की ना, इतकं वाटतं की असं वाटतं की नाही हे काम करायचंच नाही. लोकांना काय वाटेल, माझ्या बाबतीत काय वाटेल? हा, तर मागील अनुभवावरून डिसाईड करा. इतक्या वेळा झालं कोणीच काही नाही सांगितलं, कोणी विचारच नाही केला, माझंच मानणं चुकीचं आहे, माझ्यासाठी हा विचार करेल, असा विचार करेल तसा. पण काही विचार करायला वेळ त्याच्याकडे नाहीच आहे आमच्यासाठी. तो आपली चिंता करेल का आमचा विचार करेल? म्हणजे आपली रॉंग बिलीफ आहे. याला हळूहळू एक रॉंग बिलीफला काढून टाका, हळूहळू नॉर्मॅलिटी येईल. हे ज्ञान नॉर्मॅलिटीला घेऊनच येईल. तुम्हाला हे जे माझ्यात डिप्रेशन आहे, माझ्यात इन्फेरियरिटी आहे, कॉम्प्लेक्स, असे शब्द बोलत राहिला तर आपल्यावर परिणाम होईल. आपण हे बोलायचंच नाही. हा परमाणूचा इफेक्ट आहे, बाकी मी तर अगुरू लघु स्वभावाचा आहे, मी अनंत शक्तिशाली आहे, असं बोलत जाल तर नॉर्मॅलिटी येतच जाईल. ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. आणखीन एक प्रार्थना ती त्यावर लिहिलेली आहे. माझ्यात समर्पण भाव, भक्ती आणि आपल्याप्रती अभेद्यतेची कमतरता आहे, तर आपण अशी कृपा करावी की माझी कमतरता निघून जावी. तर यासाठी हे एक वाक्य ध्यानात ठेवा. हे दादा भगवान, मला समर्पण भाव, भक्ती आणि अभेदता प्रकट होईल अशी कृपा करा. शक्ती मागा, प्रार्थना करा. ही जी कमतरता आहे ना, त्यासाठी दादा भगवानांना प्रार्थना करा आणि शक्ती मागा. तर तुम्हाला ऑटोमॅटिकली नॉर्मॅलिटी येत जाईल आणि आवरण तुटेल तर हे भावसुद्धा उत्पन्न होतील. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. सदानंद शर्मा, दिल्ली. सिमुंदर स्वामीजींच्या मूर्तीला घरात नित्य स्नान मोक्ष कामनेनी केलं जाईल तर याचं किती महत्त्व आहे. म्हणजे भगवंतांच्या प्रतिमेची पूजा वगैरे. हो, डेली करतो. हा, तर थोडी पूजा अर्चा पण करतो. हो, हरकत नाहीये, करा. हो, बरं. आणि पण मोक्ष कामना मोक्षाची ते लक्षात असू द्या. हा संसार, याच्याकरता एकच प्रार्थना आहे, जी सिमंदर स्वामींची प्रार्थना आपल्या पुस्तकात आहे. हो, ती सुद्धा जरूर वाचा. चरणविधीमध्ये पण ठेवली. हो, चरणविधी मी डेली करतो. आणि एक्स्ट्रा बोलायचं असेल तर म्हणा, हे सिमंदर स्वामी, मला मोक्षाशिवाय या संसारातील कोणतीही विनाशी गोष्ट नाही पसंत. माझा दुसरा जन्म आपल्याला शरण होण्यात व्हावा. मला मोक्षगती प्राप्त होईल अशी कृपा करावी. मला आपण शरण प्राप्त होईल अशी भावना करत राहा. हो. आणि दुसरा पार्ट की आपल्याला तिथे जायचं आहे, आपल्याला कायमस्वरूपी महाविदय क्षेत्र सिमंदर स्वामींपाशी जायचं आहे. तर या संसारातील राग द्वेष मोहाचा हिशोब पूर्ण करून समभावाने, समजताय आता? हो, थोडा क्रोधही आहे तुम्हाला. हो, तर त्याचं प्रतिक्रमण करायचं. सदानंदजींना सांगा, चला प्रतिक्रमण करा, माफी मागा. आणि ध्येय लक्षात राहिले तर लगेच जागृती होईल की चला यातून बाहेर पडायचंय. नाही, प्रतिक्रमण तर होत असतं, पण काय आहे की ही फाईल आहे ती खूप जटिल आहे. हो, जटिल आहे.
पण हा. तुम्हाला अशी फाईल का मिळावी? कोण भोगताय फाईल? भोगायला तर सदानंदाला फाईल चिकणी नाहीये, आपला रागद्वेष चिकणा आहे. तर आपण चूक केली आहे, यासाठी जटिलता आपल्यामध्ये हा. जेवढं बोलत नाही ना आपण, जेवढं मोठं डोकं तेवढी पगडी. तर जेवढी जटिलता आपल्यात तेवढीच जटिल फाईल मिळणारच. तर आपण काय समजलं पाहिजे? काउंटर वेट आहे आपलं. त्यांचा दोष नाहीये, आपली जटिलता संपून टाका म्हणजे जटिलता फाईल संपून जाईल. समजलं आपल्याला? हो. हा, जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. मुक्ती चौधरी. मी यानंतर सिमंदर स्वामींपाशी जावं अशी भावना आहे, पण 75% आज्ञांचं पालन होत नाही. चिंतेत असते मी खूप. जाऊ शकले नाही तर माझं काय होईल? मुक्ती आहे का आपलं नाव? हो, मुक्ती आहे. हे असं आहे, जर 70% आज्ञेचं पालन नाही झालं तर शक्ती मागवा. हे दादा भगवान, मला 100% आज्ञेचं पालन करायचं आहे, अशी मला शक्ती द्या. एक शक्ती मागितली आणि 25% पालन नाही होऊ शकलं. उरलेले 75% नाही होत पालन, तर किती पर्सेंट होतं? जेवढ्या चुका होत जातात त्यासाठी माफी मागा. 15-20% तर पालन होत असेल ना? हो हो, तसं तर तर बरं. जिथे पालन नाही होत ती कमतरता आहे, त्यासाठी माफी मागत राहा. नाही की आज रागद्वेषाला समभावाने नाही दूर केलं, रागद्वेषाला माफी मागून टाकली. निमित्ताला दोषी पाहिलं, माफी मागायची. शुद्धात्मा बघायचा राहिला, शुद्धात्मा बघण्याची शक्ती द्या, जागृती होत राहील. असं हळूहळू रिसेट करत जा. नाही, मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. तशा बऱ्याचशा समभावातून प्रश्न सुटतात. बहुतेक फाईली सेटही झाल्यात, पण एक फाईल आहे ती माझी वहिनी आहे. वहिनी आधी माझ्याबरोबर नाही राहायची, पण 3 वर्षापासून ती माझ्याबरोबरच राहते. तर मी बघितलं की तिच्यात खूपच जटिल राग आहे की त्या द्वेष करता? द्वेष आहे, द्वेष. हा, म्हणजे तुम्हाला फक्त आता एकच वहिनी आहे. इतक्या सगळ्या दुनियेच्या सगळ्या फाईल नाहीयेत आमच्याकडे. हो हो हो, एकच आहे ना चिकणी फाईल. मग एकाचा काय हिशोब? दिवस रात्र प्रतिक्रमण करून धुवून टाका, सुटका होईल नाही तुमची. पहिल्यांदा जसं तिचं 100% दोषच दिसून यायचे. आता तर बरेच कमी झाले, तरी एखाद दुसरा दोष तर आहेच ना. पण आता चिंता ही आहे की ती निघून गेले माझ्या इथून, कारण मुलीच्या अभ्यासासाठी आली होती. पण 5 वर्षानंतर माझा भाऊ सगळं रिपेअर करणार आहे, मग नंतर ती माझ्याकडेच येणार आहे. तेव्हा 5 मी विचार वर्षानंतर? करते. हो 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 5 वर्षानंतर? हो ना. मग 5 वर्षानंतरची आज का चिंता करता? अहो, 5 मैलावर मोठा खड्डा आहे, तर इथूनच गाडी बंद करायची का चालवायची? तिथे डायव्हर्शन केलं असणार, रस्ता मिळणार जायला. आणि तुम्ही आजपासून जेव्हा वहिनीची आठवण काढाल तेव्हा शुद्धात्म्याची प्रार्थना करा आणि हो, हो. आपल्या मोक्षात एक दुसऱ्याला सहकार मिळावा अशी प्रार्थना करूया. त्यांनाही ज्ञान मिळवून द्या, त्यांनाही शांती मिळेल. म्हणजे प्रेयर करत राहू का नेहमी मी? प्रेयर करा आणि ट्राय सुद्धा करा. वहिनी, तुम्ही टीव्हीवर बघा, निरुमांचा खूप चांगला प्रोग्राम येतो, मला खूप आवडतो, तुम्ही सुद्धा बघा. ट्राय करत राहा. नाही, तिला मराठी नाहीये, मग काय येतं? बंगाली. अहो, बंगाली येतं तरी सुद्धा थोडं मराठी समजावत राहायचं आणि प्रॅक्टिस करून घ्यायची. सिनेमा दाखवायचा. बघत असतील ना त्यात, तुम्हाला नसेल माहिती. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.